रुको जरा, सबर करो. Alam niyo, cho, sinale mi ene kamane मजा नहीं आ रहा है. Alam niyo, cho, sinale mi ene kamane और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता. सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो. मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सब्सक्राइब करो, मुझे नहीं पता. ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला तर लाईक करून, शेअर नाही केला तर शेअर करून. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो. सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑनवरती सेट करा मित्रांनो. जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे काही यूज केला मटेरियल तर सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. जर तुम्हाला मध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वप्रथम जे आलेट मशीनला ओपन करायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून येईल मित्रांनो. सर्वप्रथम जे प्रोजेक्ट बीटमार्क प्लसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम सोप्या पद्धतीने बीट्स वगैरे किंवा आपला ग्रुप्स वगैरे ऍड वगैरे करून दिलेला मित्रांनो. मग आपला जे फोटोज वगैरे चेंज किंवा रिप्लेस वगैरे करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो जे अशा प्रोजेक्ट 4 ग्रुप दिसते मित्रांनो. मग आणखीन आपला अशा प्रोजेक्ट पुढे ग्रुप दिसते, आणखीन आपला अशा प्रोजेक्ट पुढे ग्रुप दिसते मित्रांनो. मग आपला सर्वात वगैरे अशा प्रोजेक्ट फर्स्टला आहे, जसं की आपला अशा प्रोजेक्ट 3.03च्या डबल बीट आल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे फोटो मित्र त्या फोटोला ॲड करायचा. ॲड केल्यानंतर अशा प्रोजेक्ट दोन्ही बोर्डांना अशा स्क्रॉल करून सेट करून घ्यायचं. जसं मी सेट करता मित्रांनो त्या अशा सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला जे सेकंड बीटला पुढचा पार्ट कट करायचं. पुढचा पार्ट कट केल्यानंतर मग आपला प्रोजेक्ट फोटोला प्रेस करायचं मित्रांनो. आणखीन आपला खालच्या आपला सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला स्क्रॉल करायचं. मग आणखीन आपला 12.08च्या बीटला प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये तेच फोटोला ॲड करायचं. ॲड केल्यानंतर अशा प्रोजेक्ट दोन बोर्डांना स्क्रॉल करून आपल्या हिशोबाने फोटोला सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रोजेक्ट 20.15 बीटपर्यंत ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रोजेक्ट आणखीन अलीकडे या जसं की आपला 16.05च्या बीटला याचं 2 पार्टमध्ये कट करायचं. आणखीन आपल्या त्या फोटोला ओढून घेऊन आपला अशा प्रोजेक्ट खालच्या आपल्याला सेट करायचं. जसं मी सेट करत आहे मित्रांनो त्या असल्यामुळे तुम्ही पण सेट करून घ्या. जसं की आपला अशा प्रोजेक्ट ग्रुपच्या खालच्या बोला सेट करत आहे मित्रांनो त्या असल्यामुळे तुम्ही पण त्या फोटोला वगैरे अशा प्रकारे सेट वगैरे करून घ्या. सेट वगैरे केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रोजेक्ट फर्स्टला आल्यानंतर जे फोटोज वगैरे रिप्लेस किंवा अशा प्रोजेक्ट फोटोज वगैरे चेंज करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखीन आपला जे का फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं. ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. फोटो मित्र त्या फोटोवरती क्लिक करायचे. कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जे का तुमच्या आवडीची फोटो मित्र त्या फोटोला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो इथून पण बॅक यायचं. बॅक केल्यानंतर मित्रांनो सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं. ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. जे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जे फोटोला सिलेक्ट करायचं. वर प्लस सेकंडवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो आपलं इथून पण बॅक यायचं. बॅक केल्यानंतर मित्रांनो इथून हे जे 4 ग्रुप आहे त्या ग्रुपला पण ॲडिट करून ॲडिट केल्यानंतर आणखीन आपला पुढे 3 ग्रुप दिसेल मित्रांनो. त्या फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. फोटोवरती क्लिक करायचं. आणखीन आपला कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जे फोटो मित्रांनो त्या फोटोचा सिलेक्ट करायचं. वर प्लस सेकंडवरती क्लिक करून ॲड करायचं. जर तुम्ही जर फोटो अशा प्रोजेक्ट लहान मोठी किंवा अशी इकडे तिकडे होत असेल तर आपल्या हिशोबाने सेट करायचं मित्रांनो. जसं मी सेट करता मित्रांनो त्या हिशोबाने सेट करून घ्या. सेट केल्यानंतर इथून पण बॅक यायचं. बॅक केल्यानंतर मित्रांनो जे का सेकंड ग्रुप जो वगैरे झाल्यानंतर जे का बाकीचे 2 ग्रुप आहेत त्याला पण ॲडिट करून घ्या. जे का पुढचे आणखीन आपल्याला 3 ग्रुप दिसतील मित्रांनो. आणखीन आपला त्या फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती करायचं मित्रांनो. जे फोटो मित्रांनो त्या फोटोला सिलेक्ट करायचं. वर प्लस सेकंडवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला अशा प्रोजेक्ट फोटो जर असे प्रोजेक्ट एकदम सेट वगैरे झाले नाही दिसत असेल तर फोटोवरती क्लिक करायचं. कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं. मी सेट वगैरे करता मित्रांनो
त्या मध्ये सेट वगैरे करून घ्यायचं. अशा प्रकारे सेट वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथून पण बॅक यायचं. बॅक आल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला पुढचे ग्रुप दिसून जातील. मग आपण आणखीन आपला ते फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करू, एडिट ग्रुपवरती क्लिक करा. ह्या ग्रुपला जे फोटोज वगैरे अशाच प्रकारे सेट जे का चेंज करून घ्या, रिप्लेस करून घ्यायचं. रिप्लेस केल्यानंतर जे का पुढचे ग्रुप्स आहेत मित्रांनो त्या पुढच्या ग्रुपला पण सेम स्टेपमध्येच करून घ्या. जसं मी थोडंफारच करून सांगितलेलं आहे मित्रांनो. तुम्ही पण लवकरात लवकर फोटोजला अशा प्रकारे करूनच घ्यायचं. मित्रांनो आल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला बॅक यायचं. मित्रांनो अशा प्रकारे बॅक आल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला जे का फोटो मित्रांनो फोटोला डिलीट करायचं. मित्रांनो जे फर्स्ट ब्लरला ॲड केले ते फोटो आहे त्या फोटोला डिलीट करायचं. डिलीट केल्यानंतर इथून पण बॅक यायचं. मित्रांनो आणखीन आपला जे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. जे का 16:90 जे का रेशो साईजचं सिलेक्ट करायचं. आणखीन आपला क्रेडिट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. आणखीन आपला जे प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे फोटो त्या फोटोला ॲड करायचं. आणखीन आपला फ्लॅश प्रोजेक्ट दोन्ही बोटनं स्क्रॉल करून फुल स्क्रीनवर सेट करून घ्या. सेट केल्यानंतर आपल्या हिशोबाने सेट करून घ्या. अशा सेट वगैरे केल्यानंतर मित्रांनो शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. करंट फ्रेम ॲज फ्रेम PNG क्लिक करून एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्या. जसं एक्सपोर्ट केल्यानंतर सेव्हच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेव्ह करून घ्यायचं. मित्रांनो आणखीन आपला इथून पण बॅक यायचं. बॅक आल्यानंतर आणखीन आपला बीट मार्क प्रेसला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला 3.03ची जे बीटची फोटो बीट आहे मित्रांनो त्या बीटवरती क्लिक करा. मग आपला आणखीन आपल्या बीटवरती आल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे फोटो आहे मित्रांनो जे आता जे फोटो ॲड केलेली होती मित्रांनो त्या फोटोला कट केलेली होती त्या फोटोला ॲड करायचं. ॲड केल्यानंतर सेकंड बीटला जायचं. मग आपला अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड वगैरे करून घ्यायचं. आणखीन आपला फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला जे अशा प्रकारे इथे एक फोटो आणखीन आपला पुढचे का 2 फोटो आहेत ना या 2-3 फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं. मित्रांनो केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला जे शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे आणखीन आपला जे फर्स्ट फोटो मित्रांनो या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं. मित्रांनो मग आणखीन आपल्या इथून पण बॅक यायचं. मित्रांनो बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारे बीट मार्क प्रेसला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपल्या जे अशा प्रकारे डबल बीटची फोटो जे लहान फोटो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर या फोटोला ऑफ करून घ्यायचं. ऑफ केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं. मित्रांनो बॅक आणखीन आपला जे शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर जे सेकंड बीटची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं. मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं. बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला जे बीट मार्क प्रेसला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला स्क्रॉल करायचं. जसं मी स्क्रॉल करत आहे त्या असे स्क्रॉल करून जसं की आपला 12.08च्या बीटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. आणखीन आपल्या जे फोटोजला ऑफ करून घ्यायचं. अशा प्रकारे ऑफ केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं. मित्रांनो केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे 3 नंबरची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं. कॉफी इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारे खालचे 2 ग्रुप आणखीन जे का सॉन्ग आहेत ह्या तिन्हीला पण सिलेक्ट करून घ्यायचं. अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेयर्स करून घ्यायचं. इथून पण बॅक यायचं. मित्रांनो बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारे बीट मार्क प्रेसला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट 3 लेयर्स केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारे लास्ट ठेवलेली फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारे या फोटोला पण ऑफ करून घ्यायचं. ऑफ केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपल्या जे वरचे जे ग्रुप आहे मित्रांनो जसं की आपलं वरून सेकंड नंबरचे ग्रुप दिसत त्या ग्रुपला प्रेस करून खालच्या बोला सेट करायचं. मित्रांनो सेट केल्यानंतर मित्रांनो जे कशा फोटोच्या खालच्या बोला सेट करायचं. सेट केल्यानंतर फोटो जे ग्रुपवरती क्लिक करून वर 3 डॉटवरती क्लिक करून अनग्रुप करून घ्यायचं. अनग्रुप केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपण जे वरच्या ग्रुपवरती क्लिक करून वर 3 डॉटवरती क्लिक करून अनग्रुप करून घ्यायचं. अनग्रुप केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपल्या जे आणखीन आपला जे ग्रुप्स वगैरे ऑफ केलेले होते मित्रांनो त्या सर्व ग्रुप्सला ऑन करून घ्या. जसं की आपलं थोडंफारच करून दाखवतो मित्रांनो आपल्या लॅग वगैरे होईल मी बॉल मित्रांनो. अशा प्रकारे सर्व वगैरे ऑन वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने बनवून वगैरे रेडी झालेला मित्रांनो. मग आपल्याला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या वगैरे शेअरच्या वरती क्लिक करायचं. मित्रांनो मग आणखीन आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो व्हिडिओ पुढच्या काही नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.